वेलकम स्टुडंट्स. आज आपण इंटरचेंजचा दुसरा टाईप बघतोय. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह सेंटेन्स आणि त्यामध्ये वेगळे 7 टाईप्स पाहिलेत, 7 टाईप्स पाहिलेत. आज आपण इंटरचेंज ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स टू इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. सो असर्टिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य किंवा ज्याला विधानात्मक वाक्य म्हणतो ते होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असेल. बघा, असर्टिव्ह म्हणजेच हे स्टेटमेंट असतं, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं. आणि इंट्रॉगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन असतो. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय? क्वेश्चन असतो. आता आपण बघणार आहे की असर्टिव्हचं इंट्रॉगेटिव्ह किंवा इंट्रॉगेटिव्हचं असर्टिव्हमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं आणि हे कसं का करायचं असतं. बघा, हा एक वाक्याचा भाग आहे, वाक्याचा प्रकार आहे. जसं की आपण म्हणतो वॉटर इज कोल्ड, वॉटर इज कोल्ड, हे झालं असर्टिव्ह. ह्याचं इंट्रॉगेटिव्ह काय होईल मग? वॉटर इज इज वॉटर कोल्ड, इज वॉटर कोल्ड. क्वेश्चन विचारला गेला आहे म्हणजेच क्वेश्चन विचारल्या असेल तर त्याला इंट्रॉगेटिव्ह म्हणायचं. आता सेंटेन्स निगेटिव्ह असेल, समजा वॉटर इज नॉट कोल्ड, मग त्याचं इंट्रॉगेटिव्ह काय होईल? इज वॉटर नॉट कोल्ड, इज वॉटर नॉट कोल्ड. दे आर प्लेईंग, असर्टिव्ह सेंटेन्स, दे आर प्लेईंग. इंट्रॉगेटिव्ह दे आर मधला आर घ्यायचा आधी सुरुवातीला, आर दे प्लेईंग. बघा, ह्याला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आता इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला 2 गोष्टी माहीत असायला पाहिजेत. त्यातला पहिला प्रकार आहे हेल्पिंग वर्ब असेल तर. बघा, सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर आपण ते हेल्पिंग वर्ब घेतो आणि सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करतो आपण? इंट्रॉगेटिव्ह बनवताना डू डज डीड चा वापर करतो. आता इंट्रॉगेटिव्ह पण 2 प्रकारचं असतं. एक व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरा डब्ल्यूएच क्वेश्चन. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण बघूया सेंटेन्सेस. बघा, सेंटेन्सेस विथ हेल्पिंग वर्ब, विथ हेल्पिंग वर्ब्स. आपण बघणार आहोत की अशी काय वाक्य बघणार आहे की ज्या वाक्यामध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब दिला असेल तर त्या असर्टिव्ह सेंटेन्सचं इंट्रॉगेटिव्ह किंवा इंट्रॉगेटिव्हचं असर्टिव्ह कसं करायचं. बघूया आपण एक्झाम्पल. बघा, दे आर प्लेईंग, दे आर प्लेईंग, हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. बघा, दे आर प्लेईंगमध्ये आर इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब. मग आता याचं इंट्रॉगेटिव्ह बनवताना काय करायला पाहिजे? हे आर सुरुवातीला घ्या, प्रश्न बनवायचा आपल्याला. आर नंतर सब्जेक्ट घ्या, आर दे प्लेईंग, म्हणजे क्वेश्चन बनवलं आपण. आर दे प्लेईंग, यालाच आपण व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन असं देखील म्हणतो. व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन देखील म्हणतो. आता दुसऱ्या सेंटेन्समध्ये बघा, सेंटेन्स नेक्स्ट, you can read here loudly. माझा प्रश्न आहे की या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? तर उत्तर आहे होय. कुठं आहे हेल्पिंग वर्ब? कॅन. कॅनला आपण हेल्पिंग वर्ब, मोडल वर्ब, त्याला मोडल्स म्हणतो. त्याची सुरुवात आपण काय करू याची? मग सुरुवात यू कॅन रीड हिअर लाऊडली, तुम्ही येथे मोठ्याने वाचू शकता, तुम्ही येथे मोठ्याने वाचू शकता. कॅन सुरुवातीला घ्या. कॅन यू रीड हिअर लाऊडली इज द आन्सर. कॅन यू रीड हिअर लाऊडली म्हणजे या 2. आणि तिसरं एक उदाहरण बघूया आपण. बघा, she has written a letter
आता पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की या वाक्यात हेल्पिंग वर्ब आहे का, तर उत्तर काय आहे. कुठे आहे हेल्पिंग वर्ब, तर हेल्पिंग वर्ब इज हॅज. हॅज इज हेल्पिंग वर्ब. मग आपण काय करणार आहे, आपण सुरुवात क्वेश्चनची आपण हॅज न करणार आहे. आपण हॅजच्या पुढे सब्जेक्ट घ्यायचा आहे. हॅज शी रिटर्न अ लेटर. तिनं पत्र लिहिलं आहे का. आता आपण पाहिलं की अनुक्रमे पहिल्या वाक्याच्या प्रश्नाची सुरुवात म्हणजे इंट्रॉगेटिव्हची सुरुवात आर न झालेली, दुसऱ्याची कॅन न झालेली, तिसऱ्याची हॅज न झालेली, म्हणजे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स आर गिवन. सो आवर क्वेश्चन इज, जर समजा हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचं. इफ देर इज नो हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स, इफ देर इज नो हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स, तर काय करायचं बघूया आपण. व्हॉट टू डू. आता हा झाला टाईप फर्स्ट, ए झाला. नाऊ बी. नाऊ सी आर बी, सेंटेन्सेस विदाउट हेल्पिंग वर्ब. हे विथ हेल्पिंग वर्बच्या ऐवजी काय, विदाउट हेल्पिंग वर्ब. सेंटेन्सेस विदाउट हेल्पिंग वर्ब्स. गफलत नको. सेंटेन्सेस विथ हेल्पिंग वर्ब म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब ऑलरेडी दिलीत त्याला सुरुवातीला घ्यायचं. पण सेंटेन्सेस विदाउट हेल्पिंग वर्ब म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर फक्त दोनच टेन्सेसमध्ये हेल्पिंग वर्ब नसतं. एक सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट. अशा वेळेस आपणाला डू, डज किंवा डीड यापैकी एका हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे. मग अशा वेळेस काय करणार, रूल काय, यूज डू, डज ऑर डीड. डू, डज ऑर डीड अकॉर्डिंग टू टेन्स. अकॉर्डिंग टू टेन्स. जसं आपण बघूया, सिंपल प्रेझेंट असेल, बघा सिंपल प्रेझेंट असेल तर काय करणार आपण, डू ऑर डज वापरणार. डू ऑर डज वापरा. डू ऑर डज. सिंपल प्रेझेंट असेल तर डू ऑर डज. पुन्हा त्याच्यात काय, डू कधी वापरायचं आणि डज कधी वापरायचं. बघा, जर व्हर्बला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये व्हर्बला यस किंवा इएस प्रत्यय नसेल तर डू वापरा, आणि सिंपल प्रेझेंटमध्ये व्हर्बला यस किंवा यस प्रत्यय असेल, सफिक्स असेल तर डज वापरा. म्हणजे रूल काय, यूज डू व्हेन द verb is not taking yes or yes in the end. म्हणजे सेंटेन्समध्ये यस किंवा यस व्हर्बला जर यस किंवा यस नसेल तर काय घ्यायचं आहे, आपल्याला डू घ्यायचं आहे. बघा याचे उदाहरण बघूया दोन. दे हेल्प अस हे सेंटेन्स आहे. तर या सेंटेन्समध्ये सिंपल प्रेझेंट आहे. हेल्प इज अ वर्ब बट दॅट इज मेन वर्ब, त्यामुळे कुठेही हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग हेल्पिंग वर्ब काय घ्यायचं आपल्याला, डू घ्यायचा. कुठं येस नाही आहे, येस नाहीच्या शेवटी मग डू सुरुवातीला घ्या. बाकीचं सेंटेन्स तसंच लिहा, पण टी कॅपिटल काढा. डू दे हेल्प अस, ते आपली मदत करतात का. डू दे हेल्प अस रूलच आहे आपला. डू कधी वापरायचं तर वेन द व्हर्ब इज नॉट टेकिंग येस और येस. याला येस किंवा येस नाही आहे म्हणून डू घेतला आपण. डू घेतलं, पुढे वाक्य आहे तसं लिहिलं. बघा आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. लिसन, we draw many pictures
वी ड्रॉ मेनी पिक्चर्स, हे सेंटेन्स आहे, वी ड्रॉ मेनी पिक्चर्स. तर या सेंटेन्समध्ये आता आपणाला पुन्हा एकदा हे वर्ब आहे, या वर्बला हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे, याला येस किंवा येस नाही आहे, त्यामुळे काय करावं लागेल आपणाला, येस डू वापरावं लागेल. म्हणजेच डू, डू वी ड्रॉ मेनी पिक्चर्स, डू वी ड्रॉ मेनी पिक्चर्स. म्हणजे हा डू हेल्पिंग वर्ब घेतला. म्हणजेच तुम्ही शिकला की वर्बला येस किंवा येस नसेल तर डू वापरायचं. आता सेकंड रूल बघूया आपण. लेट अस सी द सेकंड रूल. बघा, व्हॉट इज द सेकंड रूल. सिम्पल प्रेझेंट टेन्सचाच हा सेकंड रूल आहे. आपण डज कधी वापरायचा रूल बघूया आपण. बघा, यूज डज, रूल काय बघा, यूज डज कधी वापरायचं, वेन द वर्ब इज टेकिंग. बघा काय म्हणते मी, वेन द वर्ब इज टेकिंग येस और येस इन द एंड. बघा रूल काय, वेन द वर्ब इज टेकिंग येस और येस इन द एंड. वर्बच्या शेवटी येस किंवा येस असेल तर काय करायचं, डज वापरायचं एंड. आणि पुन्हा काय करायचं आहे, तो येस किंवा येस रिमूव्ह करायचे, काढून टाकायचे. येस किंवा येस काढून टाका. म्हणजे जसं की सेंटेन्स बघा, काय सेंटेन्स आहे बघा, राज ड्रिंक्स कॉफी, राज ड्रिंक्स कॉफी, राज ड्रिंक्स कॉफी. वेर इज द वर्ब, इट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर ड्रिंक मूळचा शब्द आहे ड्रिंक, त्याला येस लागलेला आहे, येस. म्हणजेच आपणाला सुरुवात डज न करावी लागेल आणि हा येस प्रत्यय काढून टाकावा लागेल. म्हणजेच काय झालं, डज, डज इज कॉल्ड अ हेल्पिंग वर्ब. डज राज, डज राज, पुढं ड्रिंक कॉफी, डज राज ड्रिंक कॉफी, राज कॉफी पितो का, डज राज ड्रिंक कॉफी. You know, does is a helping verb. So in the next sentence, look there. Another sentence is, the cat likes drinking milk. Second example, the cat likes. Likes is a verb. The cat likes drinking milk. मांजराला दूध प्यायला आवडते, मांजराला दूध प्यायला आवडते. द कॅट लाईक्स काय, ड्रिंकिंग कॉफी. हिअर व्हर्ब इज, इट इज सिम्पल प्रेझेंट. पुन्हा एकदा ठरलेलं आहे, सिम्पल प्रेझेंट असेल तर डज घ्यायचं. ह्याला येस प्रत्यय आहे. मग आता डजनं सुरुवात करा. काय होईल वाक्य मग आपलं, व्हॉट इज द आन्सर, डज. च्या पुढं काय घेणार हो, व्हॉट विल बी द नेक्स्ट आफ्टर डज. येस, तर डज नंतर काय घेणार आहे आपण, सब्जेक्ट घेणार आहे. डज द कॅट, डज द कॅट like drinking coffee, milk, drinking milk, question mark. Does the cat like drinking milk. एक लक्षात असणं गरजेचं आहे की इथं डज वापरल्यामुळे यस प्रत्यय काढलाय, लाईक वापरलंय आपण, नॉट लाईक्स. समजा तुम्ही असं लिहिलं डज द कॅट लाईक्स, दॅट विल बी रॉंग, ते चुकीचं होईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की व्हर्बला येस किंवा येस असेल तर काय करायचं, डजनं क्वेश्चनची सुरुवात करा, तो येस किंवा येस व्हर्बचा काढून टाका. सो दॅट्स सिम्पल. नाऊ विल सी द रूल ऑफ डीड. डीड कधी वापरायचं हा रूल बघूया. बघा, वेन टू यूज डीड, वेन टू यूज डीड. बघा, we use, listen, we use did when the verb is in simple past, is in simple past, simple past. म्हणजे वर्ब बघा सिम्पल पास्ट असेल म्हणजे सेंटेन्समध्ये सिम्पल पास्ट टेन्स असेल तर आपण काय करतो, डीड वापरतो. आणि पुन्हा सिम्पल पास्टमध्ये असलेलं व्हर्ब आहे ते प्रेझेंटमध्ये आणतो. जसं की वेंट असेल तर डीड वापरा आणि गो करा.
केम असेल तर डीड वापरा, कम करा. रॅन असेल RAN रॅन तर डीड वापरा, रन करा. टोल्ड असेल डीड वापरा, टेल करा. बघूया आपण. सियर she told us many stories. STORIES, she told us many stories. Here told is called a past tense. It is simple past tense. So रूल ठरला आहे आपला की सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल तर आपणाला सुरुवात डीडनं करायची आहे क्वेश्चनची. डीडच्या पुढे काय केलं, डीड सब्जेक्ट आहे. डीड शी ॲज अ प्रेझेंटमध्ये करा, प्रेझेंट फॉर्ममध्ये. तर टेल, डीड सी टेल अस मेनी स्टोरीज. डीड शी टेल अस मेनी स्टोरीज इज द आन्सर. हे तुमचा आन्सर आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की इथं डीड वापरले, इथं टेल वापरलं टोल्डचा. नेक्स्ट सेंटेन्स बघा. द क्रो, कावळा. द क्रो मेड इट. द क्रो मेड इट, made it. The crow made it. So made is the past tense of make. म्हणजे सुरुवात तुम्ही कशाने करणार, डीड न करणार. डीड द क्रो मेक इट. Did the crow make it? Did the crow make it? So that's simple. And after this, so we'll see. आपण पाहिलं की असर्टिव्ह सेंटेन्सचं इंट्रॉगेटिव्हमध्ये कन्वर्जन केलं. आता याच्यानंतर आपण बघूया इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कसं कन्वर्जन करायचं. बघा काय बघणार आहे आपण, इंट्रॉगेटिव्ह टू असर्टिव्ह. याच्या उलटं बघणार आहे आपण. सियर इंट्रॉगेटिव्ह INTRROGATIV इंट्रॉगेटिव्ह टू असर्टिव्ह. इथं पण तोच रूल वापरायचा आहे. बघा जर सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर तुम्ही काय करणार आहे, असर्टिव्ह करताना असर्टिव्हचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आधी सब्जेक्ट लिहिणार आहे, मग त्यापुढं हेल्पिंग वर्ब असेल तर, नसेल तर पास्ट टेन्स असेल तर मेन वर्ब घ्यायचं आहे, किंवा प्रेझेंट असेल तर मेन वर्ब घेतो. बघूया आपण एक्झाम्पल बघूया. लुक हियर. विल दिनेश आस्क एनी क्वेश्चन. Will Dinesh ask any question? It is interrogative. आता काय करायचं आपल्याला, हे विल इज हेल्पिंग वर्ब. म्हणजे विल हा सब्जेक्ट आहे आणि हा हेल्पिंग वर्ब आहे. एकच चेंज करायचं आपल्याला, हा सब्जेक्टच्या आधी येणारा हेल्पिंग वर्ब इंट्रॉगेटिव्हचा असर्टिव्ह करताना सब्जेक्टच्या नंतर घ्यायचं आहे. विल दिनेशच्या ऐवजी दिनेश विल करायचं आहे आणि तो क्वेश्चन मार्क काढून टाकायचं आहे. म्हणजे काय झालं, हो दिनेश विल आस्क. आता बघा, विल दिनेश आस्क एनी क्वेश्चन. मग दिनेश विल आस्क सम क्वेश्चन्स. एनी क्वेश्चनचं काय झालं, सम क्वेश्चन्स. फुल स्टॉप. नेक्स्ट बघा. See the next sentence. Have you, बघा, have you seen them? Next sentence is have you seen them here? Have you seen them here? So again have is called a helping verb, you is called a subject. मग काय करायचं आपल्याला, हा हेल्पिंग वर्ब सब्जेक्टच्या नंतर घ्यायचं आहे आणि तो क्वेश्चन मार्क काढायचा आहे.
म्हणजे काय झालं, यू हॅव सीन देम हिअर. यू हॅव सीन देम हिअर. बघा हॅव यू चा काय झाला, यू हॅव झाला. हॅव यू हा सब्जेक्टच्या आधी आले, इथं सब्जेक्टच्या नंतर येत. सेम वे मस्ट वी नॉट गो देअर. मस्ट वी नॉट गो देअर. सो अगेन मस्ट हेल्पिंग वर्ब वी सब्जेक्ट. मग काय करा, सब्जेक्टच्या नंतर घ्या, म्हणजेच काय झाला, वी मस्ट. बऱ्याच विद्यार्थ्याला एक सवय असते, ते काय करतात, सब्जेक्टच्या नंतर सब्जेक्ट स्मॉलमध्ये काढतात. सब्जेक्टचं पहिलं अक्षर म्हणजे पहिल्यांदा येणारं अक्षर असतं, त्या शब्दातील पहिला लेटर असतं ते कॅपिटल असतं. हा मस्ट पुढे गेल्यामुळं स्मॉल आला, हा वी सुरुवातीला आल्यामुळं कॅपिटल आला यातलं. हे माहीत असणं गरजेचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी मस्ट बघा, मस्ट वी नॉट म्हणजेच वी मस्ट नॉट गो देअर. सो दीज आर द सेंटेन्सेस इन विच देर वॉज ऑलरेडी काय होतं, हेल्पिंग वर्ब होतं. व्हॉट वॉज देर वॉज हेल्पिंग वर्ब. सेंटेन्समध्ये अगोदरच हेल्पिंग वर्ब होतं. आता आपण बघूया इंट्रॉगेटिव्हचा असर्टिव्ह हेल्पिंग वर्ब डू डज डीड असेल तर काय करायचं. बघा डू डज डीड असेल तर काय करायचं बघूया. सी दॅट, जर हेल्पिंग वर्ब डू डज डीड असेल तर काय करायचं. डू डज डीड हे तिघं असतील तर काय करायचं. तर रूल आहे, डू असेल तर काय करू नका, फक्त डू काढून टाका. बाकीचं वाक्य आहे असेल ह्या क्वेश्चन मार्क काढा. डज असेल तर काय करायचं, डज काढा. बाकीचं वाक्य आहे असेल ह्या पण व्हर्बला येस प्रत्यय लावा. आणि डीड असेल तर डीड पण काढा. आणि व्हर्बचा काय करा, पास्ट टेन्समध्ये पास्टमध्ये रूपांतर करा. पण जर का नीट ऐका, जर डू डज डीड असून जर नॉट असेल तिथं तर मात्र हे डू डज डीड काढायचे नाहीत. रूल लक्षात घ्या. काय, जर सेंटेन्समध्ये फक्त डू डज डीड असेल आणि नॉट नसेल, म्हणजे नॉट नसेल तर काय करायचं, हे काढून टाका आणि आवश्यक ते चेंजेस करा. व्हर्बमध्ये योग्य ते चेंजेस करा. पण जर डू डज डीड असेल आणि त्यात नकार असेल, नॉट असेल, तर ते डू डज डीड काढू नका. सी देअर आय विल एक्सप्लेन. सियर डू वी लव आवर कंट्री. क्वेश्चन मार्क. इट इज इंट्रॉगेटिव्ह. म्हणजे आपलं ठरलंय की डू फक्त काढून टाका. म्हणजेच काय झालं, वी लव आवर कंट्री. वी लव आवर कंट्री. पण नीट लक्ष द्या, परंतु बघा डू वी नॉट गो देअर. डू वी नॉट गो देअर. इथं डू आले आणि इथं गो आले, सॉरी डू आले आणि इथं नॉट आले. म्हणजे आपल्याला हा नकार असेल आणि नकारच ठेवायचा असेल सेंटेन्स तर काय होईल मग, वी डू नॉट. म्हणजे डू काढत नाही आपण, वी डू नॉट गो देअर. हे झालं तुमच्या डूच्या बाबतीत. समजा जर का पास्ट टेन्स असेल तर काय होईल बघा. आता डज असेल तर काय होईल, डज असेल तर डज काढा आणि काय करा, वर्बला येस किंवा येस लावा. फॉर एक्झाम्पल, डज शी वर्क हार्ड. डज शी वर्क हार्ड. या सेंटेन्समध्ये असणारं डज काढून टाकायचं, एवढं रिमूव्ह इट. आणि काय होईल, शी वर्कचा काय करायचा, वर्क्स करायचा. शी वर्क्स हार्ड. सॉरी क्वेश्चन मार्क काढून टाकावं लागेल. शी वर्क्स हार्ड म्हणजे डज काढून टाका. शी वर्कला काय केला,
वर्कला येस प्रत्यय लावला. शी वर्क्स हार्ड. आणखी एक सेंटेन्स. डज ही ड्राईव्ह. डज ही ड्राईव्ह केअरफुली. ड्राईव्ह केअरफुली. तर काय आन्सर होईल? हे डज काढून टाका आणि काय होईल? ही ड्राईव्ज. येस प्रत्यय लावा. ही ड्राईव्ज. इथल्या ड्राईव्हला डज काढल्यामुळे इथं यस लागला. ही ड्राईव्ज केअरफुली. केअरफुली. ही ड्राईव्ज केअरफुली. सो ओके. आता सी द रूल ऑफ डीड. डीडचा रूल बघूया आपण. डीडचा रूल काय बघा. काय रूल आहे डीडचा? दिलेल्या वाक्यातील डीड काढा आणि ते व्हर्ब आहे ते काय करा? पासमध्ये द्या. पास फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करा. जसं की बघूया आपण. डिड आय सिंग अ सॉन्ग. सिंग अ सॉन्ग. मी गीत गायले का? आता काय करावं लागेल आपल्याला? डीड इज हेल्पिंग वर्ब. सिंग इज वर्ब. सिंगचा पास्ट टेन्स सॅंग आहे. म्हणजेच आय सॅंग अ सॉन्ग. म्हणजे डीड काढा. आय सिंगचा सॅंग करा. अ सॉन्ग म्हणजे काय झालं आन्सर? आय सब्जेक्ट घेतला. सिंगचा पास्ट टेन्स सॅंग. आय सॅंग अ सॉन्ग. मी गीत गायले. डिड. डिड दे बिल्ड. डिड दे बिल्ड हाऊस. डिड दे बिल्ड हाऊस. सो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की हा डिड काढायचा आहे आणि बिल्ड हा प्रेझेंट आहे त्याचं पास करायचं आहे बिल्ट. म्हणजे काय झालं? सब्जेक्ट घ्या सुरुवातीला दे. त्यानंतर काय करा? वर्ब बिल्डचा पास्ट टेन्स बिल्ट. BUILT. नॉट बुल्ट. नॉट बुल्ड. बिल्ड हाऊस. दे बिल्ड हाऊस. अशा प्रकारे आपण काय शिकलो? इंट्रॉगेटिव्हचं कन्व्हर्जन असर्टिव्हमध्ये आणि असर्टिव्हचं कन्व्हर्जन इंट्रॉगेटिव्हमध्ये करायला शिकलो. तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि खूप चांगल्या प्रकारे तयारी करा.